नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं सोयाबीनची टोकन केलेली होती आणि 2 ओळीमध्ये आपण 1.5 फुटाचं अंतर ठेवलेलं होतं आणि ही जी कोळप्यानं सरी पाडलेली होती आपण त्यामध्ये 2 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, याचा असा फायदा आहे की या ठिकाणी आपण कोळपणी करू शकतो. तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला तणनाशक फवारणीची आवश्यकता असते, परंतु आपण या ठिकाणी आता कोळपे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी चलत आहेत, बघू शकता अशा प्रकारे. तर याचा हा महत्त्वपूर्ण फायदा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना बेडवर टोकन केल्यानंतर जी मुख्य अडचण येते ती म्हणजे तण नियंत्रण करण्याची, आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण ही पद्धत अवलंबली आहे. शेतकरी मित्रांनो, आपण सरी देखील आपण अशा पद्धतीनं डबल या ठिकाणी पाडत आहोत आणि चांगल्या प्रकारे तणविरहित शेत या ठिकाणी होत आहे, बघू शकता. ही व्हरायटी आपण फुले दुर्वा ही टोकन केलेली आहे आणि 2 झाडातील अंतर हे आपण 6-6.5 इंच या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता. आणि कोळपणी चालू असतानाच आपला आज दुपारी या ठिकाणी पाऊस आलेला होता. शेतकरी मित्रांनो, आज आहे 24 जुलै आणि पहिलाच जोराचा पाऊस या ठिकाणी आपल्या ठिकाणी झालेला आहे. 20 मिनिटं जोरात पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. अशा प्रकारे बघू शकता. आपला भाग परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात येतो. तर शेतकरी मित्रांनो, नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.